नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही ऐकणार आहात तुही रे मितवा भाग 15. चला तर मग कथा उत्सुकतेने ऐकूया. त्या दिवशी घरात पार्टी होती. सगळेजण खूपच खुश होते. दीदी आपले दुःख बाजूला ठेवून चुटकीसाठी हसत होती. पाहुण्यांची रेलचेल वाढली होती. आम्ही सगळेजण आपापल्या रूममध्ये आपापली तयारी करण्यात गुंतलो होतो. अचानक मिसेस देसाई त्यांचे हिऱ्यांचे दागिने हरवले असे सांगत आल्या. घरात एकच गदारोळ मांडला होता. शेवटी बाबा रागात बाहेर आले आणि म्हणाले, काय झाले मिसेस देसाई? तुम्ही इतका का आरडाओरड करत आहात? काही कळेल का आम्हाला? काय झालंय काय नक्की? मिसेस देसाई तणफणत उद्धरल्या. माझे हिरेजडित दागिने हरवले आहेत. काल सकाळपर्यंत तर होते, परंतु आता पाहते तर नाही आहेत. त्यात हिऱ्यांच्या बांगड्या, कानातले टॉप्स आणि माझा नेकलेसही आहे. त्या खूप 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 रडत होत्या. स्वतःला कोसत होत्या. स्वतःच्या छातीवर मारत होत्या. मिस्टर देसाई त्यांना समजावत होते. रिंकूही आपल्या परीने समजावत होती. बाबांनी नोकरांना सांगून सगळे CCTV कॅमेरे चेक केले, परंतु घराबाहेरील कोणीच माणूस व्यक्ती त्यांच्या रूममध्ये बाहेर फिरकले सुद्धा नव्हते. त्यांच्या रूमच्या बाहेरून आदल्या दिवशी मी, दीदी, आई आणि रिंकू एवढेच जण बाहेर फिरकताना मात्र दिसत होते. घरात सगळेच गडबडीत होते. त्याचाच फायदा घेऊन कोणीही येऊ शकते म्हणून दीदीने एकदा CCTV यंत्रणा चेक केली होती. सगळ्यांनी CCTV फुटेज चेक केले, परंतु काही काळासाठी त्यात काहीच दिसत नव्हते. याचा अर्थ काही काळासाठी कोणीतरी फुटेजमध्ये हेराफेरी नक्कीच केली होती असा संशय सगळ्यांनाच येऊ लागला. थोड्याच वेळात पोलीसही घरात आले. काही पुरावा मिळत नव्हता म्हणून मिसेस देसाई सगळ्यांच्या रूम चेक करायला सांगत होत्या. त्या ओरडून ओरडून सांगत होत्या. घरातल्याच कोणीतरी चोरी केली असेल असा त्यांना ठाम विश्वासही होता. बाबांच्या सांगण्यावरून आम्ही सगळेच हॉलमध्ये थांबलो. पोलिसांसोबत फक्त बाबा फिरत होते. एक एक रूम चेक करत होते. थोड्याच वेळात आजोबा, आई, बाबा, मिसेस देसाई, रिंकू, छुटकी आणि माझा आमचे साऱ्यांचे रूम चेक करून झाले होते, परंतु दागिने काही मात्र सापडले नाहीत. आता फक्त दीदीचा रूम चेक करायचा होता. म्हणून पोलीस दीदीच्या रूममध्ये गेले. दीदी बिनधास्त होती, कारण तिने दागिन्यांना हातच लावला नव्हता. तर तिच्या रूममध्ये दागिने मिळण्याचा प्रश्न संभवतच नव्हता ना. ज्याला कर नाही त्याला डर कशाला ना. दीदीचा रूम चेक झाला. पोलिसांसोबत बाबाही खाली आले, परंतु बाबांच्या नजरेत प्रचंड राग दिसत होता. जणू त्यांचे डोळे आग ओकत होते. कपाळावर आठ्या होत्या आणि हाताच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या होत्या. आम्हाला काहीच कळत नव्हते. पोलीस काही म्हणायच्याच आत बाबा सरळ दीदीच्या पुढ्यात येऊन उभे राहिले आणि सटाक 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 जोरात आवाज आला आणि आमच्या पायाखालची जमीन सरकून आम्ही नखशिखांत हादरलो. सगळे अवाक होऊन एकटक पाहत होते. कोणाला काहीच कळत नव्हते. दीदीच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्न होते. तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरले होते. तिला काहीच कळलं नाही. तिच्यावर आपला जीव ओवाळून टाकणारे बाबा, तिला कायम आपल्याजवळ ठेवणारे बाबा आज चक्क तिच्यावर हात उचलत होते, तेही सगळ्यांसमोर. तिला तर धक्काच बसला होता. मन क्षणाक्षणाला तीळ तीळ होऊन तुटत होते. मनावर वार होत होते. सगळे बाबांकडे मात्र पाहत होते. त्यांची कृती इतकी का भयानक होती? तेवढ्यात पोलिसांनी दागिने दाखवले.
आणि मिसेस देसाई खुश झाल्या. परंतु त्या हसूत एक खुनसे हास्य होते. आम्ही सगळे अवाक झालो. दीदी अचंबित झाली. म्हणजेच दागिने तिच्या रूममध्ये सापडले होते. परंतु हे कसं शक्य होते? कदाचित हाच प्रश्न तिलासुद्धा पडला होता. एवढ्यात बाबा गरजले. पिहू, तुला काय कमी होते की तू सरळ सरळ देसाईंच्या दागिन्यांना हात घातला? तुला जे काही हवं आहे ते घेण्यासाठी पैसे मिळाले होते ना? की तू तुझ्या मामी उर्फ आईला सांगितलेस त्याप्रमाणे तू हे घर लवकर सोडून जाणार आहेस, म्हणून तुला पैसे लागणार असतील म्हणून हे दागिने चोरी केलीस? बरोबर बरोबर. हे दागिने तुलाही माहीत आहेत खूप महागडे आहेत. म्हणजे ते विकून तुला नक्कीच 50 लाख तरी मिळाले असते. समजले मला. म्हणजे तुझी आम्हाला सोडून गेल्यावर पुढची लाईफ सेट झाली असती तर? तुला लाज नाही वाटली ना? अगं, आमचे संस्कार तू आज मातीमोल केलीस. आज तू पुन्हा एकदा सिद्ध केलं आहेस की तू तू माझी मुलगी नाहीच आहेस. मला वाटलं तुझ्यापासून थोडं लांब. रागात राहिलं तर तू नक्कीच बदलशील. परंतु झाले काहीतरी वेगळेच. खरंच वेगळेच झाले. तू बिलकुल आपल्या बापाच्या वळणावर गेलीस. अगदी बापासारखीच झालीस. बाबांच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. दीदी मात्र पुरती हादरली होती. बाबांच्या हातची 5 बोटं तिच्या गोबऱ्या गोऱ्या गालावर उमटली होती. आज तिला हृदयात अनेक वेदना झाल्या होत्या. आपलीच लोक, आपलीच माणसं आपल्यावर विश्वास ठेवू शकत नाही, अविश्वास दाखवतात. तिच्या मनाने काहीतरी वेगळाच कौल केला. मला आणि चुटकीला माहीत होते दीदीने चोरी केली नाही आहे. दीदी असे कधीच करणार नाही. परंतु बाबांना सांगणार कोण? त्यांना जे डोळ्यानं दिसलं त्याच्यावरच ते विश्वास ठेवून मोकळे झाले होते. दीदीला वाटलं होते आई तरी तिच्या बाजूनं बोलेल, परंतु आई काहीच बोलली नाही. आजोबाही गप्प होते. शेवटी सगळे दागिने दीदीच्या रूममध्ये सापडले होते. साहजिकच सगळ्यांना दीदीच चोर आहे असेच वाटत होते. आज दीदीला काही न करता फुकटची शिक्षा मिळत होती. सगळ्यांच्या नजरा दीदीला रागाने रोखून पाहत होत्या. त्या नजरेने तिच्या काळजात छरे खुपत होती. सगळ्यांच्या नजरा तिला नको नको वाटत होत्या. आज तिला सगळ्यांनीच सारे असूनही पोरकं केलं होतं. भरलेल्या गर्दीत ती एकटीच होती. माणसांच्या गर्दीत असूनही ती एकटी पडली होती. मला आणि चुटकीला कोणीच काही बोलू देत नव्हतं. आम्ही लहान होतो ना त्या सगळ्यांच्या मानाने. शेवटी दीदीच म्हणाली, इन्स्पेक्टर साहेब, मी केली आहे चोरी. न्या मला पकडून. मला काही न विचारता बाबांनी मला चोर ठरवले आहे. तर नक्कीच मीच चोर असेलच असे मला वाटतं आहे. आपल्या बापाप्रमाणेच असेल ना मी, कारण मी यांची मुलगी नाही आहे. या घरात मी पाहुणे आहे. ती जाताना मात्र मला बिलगून रडली. तिने एका नजरेने आजोबांकडे पाहिले, परंतु तेही हताशेनं हतबल होते. दीदीने जो त्या दिवशी घरचा उंबरठा ओलांडला तो आजपर्यंत कधीच ओलांडून ती घरात गेली नाही. मला आणि चुटकीला ही दीदीला भेटायची परवानगी नव्हती. दीदीचा साधा विषयही घरात कोणी काढतही नव्हते. तिकडे कारागृहात दीदी दिवसेंदिवस नैराश्यात जात होती. तिला प्रश्न होता की तिचे घरचेच तिला परके करून चोर ठरवू शकतात. यांसारखे दुर्दैव कोणते? तिचे घरचेच तिला जिवंतपणीच मरण यातना देतात, पोरकं करतात. दीदीचे एकटेपण एक दिवस दीदीला मनोरुग्णालयात घेऊन गेले. तिथल्या डॉक्टरांनी दीदीला वेडी म्हणूनच घोषित केलं. दीदी एकटीच त्या हॉस्पिटलला रडत बसायची. तिच्याकडे कोणाचंच देणं घेणं नव्हतं. परंतु डॉक्टर आशिष यांना तिची काळजी खूप होती. दीदी फक्त खेळ मांडायची
आणि एक वंश आणि एक चुटकी मानायची. डॉक्टर आशिष यांनी मग ती सारखं सारखं वंश वंश म्हणते म्हणून घरात भेटायला आले. परंतु त्यांना कोणीच काही सांगितले नाही. शेवटी ते मला शोधत माझ्या एक दिवस कॉलेजला आले. त्यांनी दीदीच्या तब्येतीबद्दल मला थोडक्यात सांगितले. मग मीही त्यांना दीदीबद्दल जेलला जाईपर्यंत सगळी कहाणी सांगितली. तिने एवढं सगळं सहन केलं आहे. निरागस मनावर प्रचंड वेदना झाल्या होत्या म्हणूनच तिची हालत ही आहे. परंतु मला प्रश्न पडला होता, डॉक्टर आशिषला दीदीत इतका इंटरेस्ट का आहे? मी तडक त्यांना विचारलं. काही झालं तरी दीदीचा मी छोटा भाऊ होतो ना. डॉक्टर आशिष, माझ्या घरचे ही दीदीकडे दुर्लक्ष करत असताना तुम्हाला दीदी ठीक व्हावी असे का वाटत आहे? तुम्हाला इतका इंटरेस्ट का आहे की तुम्ही तिला ठीक करून पुन्हा कोणत्या तरी दळदळी सोडणार आहे, मरण यातना वेदना याद सहन करायला? त्यावर डॉक्टर आशिष फक्त हसले आणि म्हणाले, वंश, ह्यात माझा स्वार्थ तर नक्कीच आहे. मी तुझ्या दीदीला या हॉस्पिटलपासून ओळखत नाही आहोत. मी तिला आधीपासूनच ओळखते. ती अनाथ अंध अपंग मुलांनी तयार केलेल्या एक्झिबिशनसाठी गेली होती. तेव्हा मी MBBS करत होतो. तिला तिथेच पाहून मी तिच्या प्रेमात पडलो होतो. ती प्रत्येक मुलांच्यात मिसळत होती. निरागसपणे त्यांच्यात खळखळून हसत होती. मनमुराद आनंद लुटत होती. प्रत्येक मुलांच्या वस्तूंची कौतुक करत होती आणि तेथे असलेल्या फुलांच्या वस्तू ती स्वतः विकतही घेत होती. मी तिला पाहत होतो. त्या विकत घेतलेल्या वस्तू ती झोपडपट्टीतल्या मुलांना नेऊन देत होती. तीही मुलं तिला दीदी दीदी करत होती. त्यांना त्या वस्तू मिळाल्यावर मिळणारा आनंद पाहून तीही आनंदी होत होती. तेव्हाच मला कळलं होतं, ही मुलगी इतरांपेक्षा खूप वेगळी आहे. इतरांमध्ये राहूनही वेगळी छाप पाडणारी. असे 4 दिवस मी तिला पाहण्यात गेले. 5व्या दिवशी मी तिला पाहत होतो आणि माझा एक मित्र मला म्हणाला, आशा, तुला वाटतं तेवढं ही मुलगी साधीसुधी नाही आहे. माणसाने आपल्या अंथरुणाला पाहून मात्र पाय पसरावे. ती मुलगी अजय देशमुख यांची कन्या आहे. आणि मी अजय देशमुख ऐकल्यावर स्तब्ध झालो. अजय देशमुखांचं नाव सगळ्यांनाच तर ठाऊक आहे. तिचा आणि माझा मेल कुठेच नव्हता. मी एक अनाथ आणि ती एका अब्जाधीशाची परी. त्यामुळेच मी माझ्या भावनांना मात्र आखूड घातला. त्यानंतर आज 3 वर्षांनी मी तिला इथे पाहून मात्र चकित झालो. ती इथे कशी का, याचे उत्तर मला आज तुझ्याकडून सापडले. बघ, तुला पटले तर मी अगदी मनापासून तुझ्या दीदीवर प्रेम करतो. मी तिची काळजी स्वतःपेक्षा जास्त घेईन. ठेवशील माझ्यावर विश्वास? तिच्या प्रेमाला आता मुकली आहे. मी तिलाच तेवढं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम देईन. मी मात्र सगळं ऐकत होतो आणि चेहऱ्यावर माझ्या हळूहळू स्मित फुलत होतं. धन्यवाद. तुम्हाला जर तुहिरे मितवा कथा आवडत असेल तर यूट्यूबवर शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा. पुन्हा धन्यवाद.